दीप भव मित्रांनो, मी किशोर जोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. सध्या स्टुडंट पोर्टल संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे. ती म्हणजे पासवर्ड रिसेट करण्यासंदर्भातल्या सूचना आलेल्या आहेत. तर तो पासवर्ड कशा पद्धतीने आपल्याला अपडेट करता येईल, रिसेट करता येईल, हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवर येऊन आपल्याला टाईप करायचं आहे स्टुडंट पोर्टल. ते सर्च केल्यानंतर पहिली जी लिंक येईल स्टुडंट पोर्टल, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने इथे आता युडाइस प्लस आणि सरल जे आहे ते इंटिग्रेट झालेलं आहे. ह्याला आपण क्लोज करूयात. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे स्टुडंट पोर्टल लॉग इन 2526 हे लॉग इन पेज येईल. आणि हे लॉग इन पेज आल्यानंतर याला स्क्रॉल केल्यावरती इथे आपल्याला लाल रंगामध्ये एक ठळक सूचना दिसते, ती हायलाईट होते. त्याच्यावरती एकदा क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ती सूचना वाचता येईल. त्या सूचनेत दिलेलं आहे की सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्ड वापरून लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा. तर हा नवीन पासवर्ड आपल्याला कसा सेट करायचा ते बघायचं आहे. आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे की डिफॉल्ट पासवर्ड वापरायचा आहे. तर आधी आपण आपला युजर नेम, जिथे आपल्याला युडाइस नंबर टाकायचा आहे, आणि इथे डिफॉल्ट पासवर्ड आहे तो म्हणजे गेस्ट, त्याच्यामध्ये जी कॅपिटल UEST 123, त्यानंतर कम्प्युटरवरचं शिफ्ट दाबून 123 म्हणजे अर्थात आपलं उद्गारवाचक चिन्ह @ आणि हॅश, हा आपला डिफॉल्ट पासवर्ड आहे. आणि त्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकून लॉग इन व्हायचं आहे. चला तर आपण लॉग इन होऊया. कॅप्चामध्ये सरळवरती सर्व कॅपिटल लेटर्स असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लॉग इनवरती आपण क्लिक करायचे आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पॉपअप विंडो येईल, त्याला आपल्याला क्लोज करायचे आहे. आणि इथे बघा, आता आपला युजर आय डी येईल, त्याच्यासमोर ही जी पांढरी चौकट दिसते त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा तो डिफॉल्ट पासवर्ड जो आहे गेस्ट 123 उद्गारवाचक चिन्ह @ आणि हॅश ते टाकायचं आहे. त्यानंतर इथे न्यू पासवर्ड आपल्याला जो बनवायचा आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर इकडे पुन्हा आपल्याला रिटाईप न्यू पासवर्ड, त्यामध्ये आपल्याला तो पासवर्ड आहे पुन्हा एकदा टाकून चेंज पासवर्ड इथे दिसते आपल्याला, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे बघा आपल्याला सांगितले पासवर्ड कसा पाहिजे, तर पासवर्डमध्ये आपल्याला 8 कॅरेक्टर पाहिजेत, कमीत कमी जास्तीत जास्त 15 पाहिजेत. त्याचबरोबर ती एक जो असेल तो 1 अंक पाहिजेत, एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर आणि एक स्पेशल कॅरेक्टर. अशा पद्धतीने आपल्याला तो पासवर्ड बनवावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला चेंज पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. आणि बघा इथे पॉपअप विंडो आलेली आहे, पासवर्ड अपडेट सक्सेसफुली. त्याच्यावरती आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला क्लोज करायचं आहे. इथे आपल्याला नवीन पासवर्डने इथे आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपलं नेट कसं आहे त्यानुसार वेळ घेईल. इथे बघा आपल्याला जे आहे ते आपल्या स्टुडंट पोर्टलचं 2025-26चं हे पेज अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. आता इथे आपल्याला कुठलीच टॅब दिसत नाही, तर काही काळजीचं कारण नाही आहे. टॅब दिसण्यासाठी आपल्याला इथे उजव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसत आहेत, त्या 3 डॉटवरती इथे क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे झूमचं शेअरच्या वर बघा झूम लिहिलेलं आहे, त्या झूमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे झूम 100% दाखवतं, त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला कमी करायचं आहे. ते आपण कमी केल्याबरोबर बघा इथे आपल्याला सर्व जे आहे त्या टॅब इथे आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे.
जर काहींना इथे झूम ऑप्शन दिसलं नाही, तर त्यांनी इथे सेटिंग स्क्रॉल करायचं आहे. इथे सेटिंगवरती यायचं आहे. सेटिंगवरती आल्यानंतर इथे ॲक्सेसिबिलिटी या ॲक्सेसिबिलिटीवरती क्लिक करायचं आहे आणि इथे जो आपण आता झूम आधी कमी केलं होतं, तर तो कमी इथं दिसत आहे. इथे आपला 100 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर तो 100 पेक्षा कमीकडे मायनसकडे सरकून तेवढं ते कमी करून घ्यायचं आहे. तर आपल्याला ह्या टॅब इथे दिसायला लागतील आणि आता बघा खूप कमी टॅब इथे दिसत आहेत आपल्याला. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्कूल डिटेल्स कसं भरायचं ते दिलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. इतर टॅबची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लॉग इन आपल्याला पुन्हा नव्याने कसं करायचं आहे. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.